जळगावमध्ये बडगाव तालुक्यात पिंपरखेड्यात आणखी एक मृतदेह, ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन, तलावात दुसरा मृतदेह। नाशिकमध्ये रविवारी सुट्टीच्या दिवशी बंपर उमेदवारी अर्ज दाखल, सदस्यपदासाठी 1405 तर नगराध्यक्षपदाचे अर्ज पोहोचले 60 वर। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पपई दरावरून संघर्षाची ठिणगी, व्यापारी व शेतकऱ्यात ताणाताण। शहादा तालुक्यात पपई तोड बंद, सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या समोर बैठक, तोडग्याची शक्यता। धुळे जिल्ह्यात 2 दिवसाच्या मोहिमेत शहरातून शोधले मनपाने 480 मालमत्ता, आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार शहरात शोध मोहीम, नोंद न केल्यास कारवाई। अहिल्यानगरमध्ये नगर तालुक्यात मानवावर हल्ले करणारी बिबट्याला ठार करा, प्रधान मुख्य वन संरक्षकांचा आदेश। निंबळकमध्ये भीती। जळगावमध्ये मुक्ताईनगर नगरपंचायतीत 5 तासात 187 अर्ज कसे भरणार, प्रशासनाची आज शेवटच्या दिवशी होणार सत्व परीक्षा, दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत। नाशिकमध्ये मालेगावच्या वाहतूक कोंडीचे संकट दिवसेंदिवस गंभीर, मौसम पूल सटाणा चौकात नियमित होते वाहतूक ठप्प। नंदुरबारमध्ये ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत बोकडजर कळंबुक ग्रामपंचायतीची तपासणी, जळगाव येथील विभागीय पथकाने घेतला आढावा, दोन्ही गावात पाहणी। धुळे शहरात न हायकर्स आणि नो पार्किंग झोन घोषित करा, नागरी हक्क संघर्ष समितीचे आयुक्तांना निवेदन। अहिल्यानगरमध्ये कोपरगाव परिसरात नरभक्षक बिबट्याला वन विभागाने केले ठार, मुलगी वृद्धेचा घेतला होता बळी, शनिवारी रात्री कारवाई। जळगावमध्ये अमळनेर तालुक्यात पालिकांमध्ये उमेदवारी अर्ज प्राथमिक तपासणी कक्षामुळे उमेदवारांचा वेळ वाचण्यास मदत, नियमांची काटेकोर होते अंमलबजावणी। नाशिकमध्ये त्र्यंबक, इगतपुरी, बगूर, येवल्यात महिला मतदार अधिक, त्र्यंबकेश्वरला पुरुषांपेक्षा 600 महिला अधिक मतदार। नंदुरबारमध्ये कुणाला उशी तर कुणाला कपबशी, अपक्षांसाठी 194 मुक्त चिन्हे, नगरपालिका निवडणुकीत चिन्हे ठरणार लक्षवेधी। धुळे जिल्ह्यात 3 लाख नागरिकांची तपासणी, 17,296 रुग्णावर मधुमेह आजारावर उपचार सुरू। अहिल्यानगरमध्ये कोपरगावात महायुतीचे 3ही पक्ष आमने सामने, नगराध्यक्ष पदासाठी 4 तर नगरसेवक पदासाठी 112 उमेदवारी अर्ज। जळगावमध्ये रावेर तालुक्यात कापूस मक्याला हमीभाव नाही, रावेर तालुक्यात शेतकरी संकटात, तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठविला, योग्य दर मिळण्याची मागणी। नाशिकमध्ये येवल्यात नगराध्यक्ष पदासाठी 6 अर्ज दाखल, नगरसेवक पदासाठी 72 उमेदवारांचे अर्ज। धुळ्यात विविध उपक्रमांनी बालदिन झाला साजरा, प्लॅटिनम स्कूलमध्ये गरजूंना सायकल वाटप। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शेळपूर येथे भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन। अहिल्यानगरमध्ये श्रीगोंदा येथे महायुतीसह महाविकास आघाडीत ही फाटाफूट, श्रीगोंदा नगर परिषदेसाठी रंगणार चौरंगी लढत। जळगावमध्ये बडगाव तालुक्यात खरीपाची पिके काढणीचे काम अंतिम टप्प्यात, रब्बीची पेरणी सुरू, तालुक्यात काही भागात पेरणी, हरभऱ्याला पसंती। नंदुरबारमध्ये उमेदवारी मिळाली तर ठीक, अन्यथा अपक्ष उमेदवारी करण्याचा पर्याय, इच्छुकांची बहुगर्दी, माघारीच्या वेळी पक्ष नेत्यांची लागणार कोसोटी, अंतिम याद्यांकडे लक्ष। धुळे जिल्ह्यातील सोनगिर येथे पुष्पदंत भगवानाची शोभायात्रा, समाज बांधवांची मोठ्या संख्येने होती उपस्थित। अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबळकमधील स्मशानभूमीला मरणकडा, अंधारात वाहनांच्या उजेडात अंत्यविधी करण्याची वेळ। जळगावमध्ये मुक्ताईनगर तालुक्यात तराड विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा, 35 वर्षानंतर भेटले पुन्हा वर्गमित्र। नाशिकमध्ये जळगाव नेऊर येथे रोपच नसल्याने शेतकऱ्यांच्या कांदा बियाणे पेरणीवर भर, वेगवेगळे प्रयोग राबवून कांदा लागवडीचा खटाटोप। नंदुरबारात भरले पहिले जिल्हा युवा साहित्य संमेलन, संमेलनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन, शहरातून निघाली ग्रंथदिंडी, परिसंवाद आणि कवी संमेलनाने आली संमेलनात रंगत। जळगावमध्ये चोपड्यात शिंदे सेनेविरुद्ध भाजपची अजित पवार गटाची हात मिळवणी, युतीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर, अजित पवार गटाकडे उपनगराध्यक्ष राहणार। नाशिकमध्ये मनमाड तालुक्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून वसूल केला 141 कोटींचा दंड, मागील वर्षापेक्षा 8% झाली वाढ, प्रवाशांची संख्याही वाढली। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात रब्बीच्या पेरण्यांना वेग, आठवडाभरात 30% पेरण्या, थंडीचे पोषक वातावरण आणि समाधानकारक पाणीसाठ्यामुळे उत्पादन वाढण्याची अपेक्षा। धुळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केली सोनगिरी रुग्णालयाची तपासणी, अनेक कर्मचारी आढळले गैरहजर, रजिस्टर ताब्यात। अहिल्यानगरमध्ये केडगाव येथे 5-5 दिवस पाणी नाही, मुख्य रस्त्यांची वाट, ड्रेनेजचाही प्रश्न गंभीर, अंतिम प्रभागात विकास कामांचे संतुलन बिघडले, नागरी वस्तीपेक्षा केडगावच्या मड्यांचीच संख्या जास्त। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात वाठाडे ग्रामपंचायतीने केली ऑक्सिजन पार्कची निर्मिती, गावातील उपक्रमाची जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून पाहणी।
अहिल्यानगरमध्ये डवळगाव येथे कधी होणार बेलवंडी शिरूर रस्ता काँक्रीटीकरणाचे काम, वाहन चालकांचा सवाल, काँक्रीटीकरणाचे काम संत. नाशिक जिल्ह्यातील यावल तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल यांच्या अंतर्गत धरणगाव येथील डॉक्टर हेडगेवार नगर अनुदानित आश्रमशाळेत आयोजित जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत मनवेल आश्रमशाळेने उत्कृष्ट कामगिरी करत दोन्ही गटात प्रथम क्रमांक पटकावला. नाशिक जिल्ह्यातील माळ साकोरे बेंडाळी रस्ता खड्डेमय, नागरिक त्रस्त, ग्रामस्थांच्या वाहनधारकांनी दुरुस्तीची केली मागणी. नंदुरबारमध्ये जिल्हाभरातील शाळा विद्यालयात देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिवस आयोजित करण्यात आला. शैक्षणिक संकुलात बालदिनाचे औचित्य साधत विविध उपक्रम राबवण्यात आले. बालकांनी चाचा नेहरू यांच्या जीवनावर आधारित आठवणींना उजाळा दिला. धुळे जिल्ह्यात रविवारी नगराध्यक्ष 6 तर नगरसेवक पदासाठी 238 अर्ज, शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी होणार गर्दी. अहिल्यानगर जिल्ह्यातील दामोरी येथे मध्यंतरी झालेल्या पावसामुळे जमिनीमध्ये वापसा नसल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागातील रब्बीच्या पेरण्या जवळजवळ 1 महिना लांबल्या आहेत. ज्या जमिनीमध्ये वापसा होत आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांकडून पेरणी केली जात आहे. गहू हरभऱ्यास शेतकरी अधिक पसंती देत आहे. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलिसांनी मोठी कारवाई केली असून तब्बल 209 जणांवर वेगवेगळ्या कारणांसाठी दंडात्मक आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नाशिकमध्ये येवला तालुक्यातील गावातील काही शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसह रब्बीचे अनुदानही तत्काळ जमा करण्यात यावे या मागणीचे निवेदन येवल्याचे तहसीलदार आबा महाजन यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे केळीला मिळतोय कवडीमोल भाव, शेतकऱ्याने फिरवला उभ्या पिकावर रोटावेटर, लाखोचे नुकसान, व्यापाऱ्यांकडून नाममात्र भाव, शेतकऱ्यांची अवस्था बिकट. नेता 1 नूर, कार्यकर्ता 10 नूर, कडक कृत्यावर रोज नवीन जाकेट. नगरपालिका व नगर परिषदेच्या निवडणुकीत वाढली फॅशनची क्रेज. अहिल्यानगरमध्ये संगमनेर शहरात ट्रॅफिक सिग्नल बसवूनही गोंधळाची परिस्थिती, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, कारवाई कधी. जळगावमध्ये एरोंडल येथे निवडणूक प्रशिक्षणास कर्मचारी गैरहजर, प्रशासन देणार कारणे दाखवा नोटीस. नाशिकमध्ये निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोमल केदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सुरेखा मोरे यांच्या सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड घोषित करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात रविवारी सुट्टीचा दिवस असताना इच्छुक उमेदवार व समर्थकांनी नामांकन भरताना तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. नगराध्यक्ष पदासाठी 5 तर नगरसेवक पदाकरिता 29 जणांनी आपले नामांकन दाखल केले होते. धुळे जिल्ह्यात 18 वर्षाखालील अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे राज्यस्तरीय नोडल अधिकारी अपर पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार धुळे पोलिसांनी ऑपरेशन शोध 2 ही विशेष मोहीम यशस्वीरित्या राबवली आहे. 1 ते 15 नोव्हेंबर या 15 दिवसाच्या कालावधीत धुळे पोलिसांनी एकूण 53 अपहरण झालेल्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांच्या गुन्ह्यांची उकल केली. अहिल्यानगरमध्ये आश्वी येथे 2 म्हशीपासून सुरू केला व्यवसाय, आज 4 चाकीतून ती वाहते दूध. कृषी कन्या श्रद्धा डवण यांचे प्रेरणादायी व्याख्यान.